नमस्कार. अजिंक्यता त्या मालिकेतील आज हा 26वा भाग. ॲम्स्टरडॅममध्ये आपण आहोत आणि तोच प्रवास चालू आहे. काल मधुराडॉमची सफर झाली त्या लिलीपूट नगरीची. आज पुढचं ॲम्स्टरडॅम. सकाळी उठून पहिला कार्यक्रम ब्रेकफास्टचा होता. दुपारचं जेवण कंपनी देत नाही, पण आपल्या जवळच्या डॉलर्स त्या जेवणावर खर्च होऊ नयेत म्हणून ब्रेकफास्ट हा विषय आमच्या सर्वांच्याच आवडीचा. हॉटेल इबिसच्या घसघशीत ब्रेकफास्टचा अनुभव आम्ही पॅरिसला घेतला होता. शहर बदलले तरी त्याचा दर्जा व खाद्यपदार्थातील मुबलकता येथे मोजू होती. शिवाय आज फक्त शहराचीच टूर असल्याने तशी धावपळ नव्हती. खरे तर प्रवासात एक घास कमी खावा असे वडीलधारी मंडळी सांगतात, परंतु कनेक्टेड टूरमध्ये मात्र ब्रेकफास्टला एक नाही तर 4 घास जास्त खावेत असे आधुनिक तत्त्व आम्ही अंगीकारले होते. त्याचबरोबर थोडी शिताफी करून तेथील 1-2 पदार्थ पर्स किंवा हँडबॅगमध्ये हळूच टाकावेत अशा उपतत्वाची जोड काही बेरक्या प्रवाशांनी सुद्धा दिली होती. अर्थात आमचा बेरकेपणा स्वदेशाच्या सीमेतच सीमित असल्यामुळे या उपतत्वाचा अवलंब आम्ही तिथे करू धरलो नाही, पण मूळ तत्व मात्र आम्ही कसोशीने पाळले आणि टोस्ट आणि ब्रेडला लोणी लावून जामचा भरपूर बुलामा दिला. नंतर मग त्याला भरगच्च फ्रूट सॅलड व आईस्क्रीमची जोड दिली. पचनासाठी दही हवेच म्हणून मग वरून स्ट्रॉबेरी मिश्रित दह्याचा पाचक डोसही. आणि प्रवासाला जाताना रिकामे खिशाप्रमाणे रिकाम्या तोंडाने कसे बसायचे म्हणून 2 चॉकलेट्स तोंडात कोंबून मगच बसमध्ये पाय ठेवला. ॲम्स्टरडॅम शहरात वाहतुकीसाठी रस्त्या इतकेच कालव्यांनाही महत्त्व आहे, परंतु व्हेनिसमध्ये जसा कालव्याशिवाय वेगळा रस्ता नाही तशी परिस्थिती इथं मात्र नाही. त्या दृष्टीने बँकॉक व ॲम्स्टरडॅमचे साधर्म्य आहे. येथे रस्ते आणि कालवे बरोबरीने नांदतात. या शहरात रस्त्यावरून हिंडण्यात वेगळेपणा नव्हता, त्यामुळे आत्ताचा 1.5-2 तासाचा फेरफटका कालव्यातूनच होणार होता. हेंकेल या जगप्रसिद्ध बिअर फॅक्टरीसमोर आमची मोटारबोट प्रस्थान करणार होती. ही मोटारबोट साधारण 60 प्रवासी बसतील एवढी होती. पौंड भागाला काचेचे रूप होते. एक चालक आणि एक गाईड अशी योजना होती. सुकाणूचे चक्र चालकाच्या हातात व माईक गाईडच्या हातात. नेहमीप्रमाणे सर्वजण स्थानापन्न झाल्यावर मेरीने म्हणजे त्या गाईडने आमचे स्वागत करून दी मोस्ट ब्युटिफुल सिटी ॲम्स्टरडॅमचे वर्णन करण्यास सुरुवात केली. द मोस्ट ब्युटिफुल हा परवेळ शब्द आमचा अगदी तोंडपाठ होऊन गेला होता. उद्या आम्ही एखाद्या प्रवासाला घेऊन दुष्काळी मान तालुक्यातील एखाद्या वैराने उजाड खेड्यात गेलो तर त्या खेड्याची ओळखसुद्धा आम्ही सवयीने द मोस्ट ब्युटिफुल विलेज इन द वर्ल्ड, द ब्युटी ऑफ दिस प्लेस लाईज इन इट्स बॅरननेस अशी करून देऊ यात मला तरी संदेह वाटत नाही. आपल्याला सवयच होऊन जाते ना की प्रत्येक कुठल्याही गावात गेले की तो गाईडचे पहिलं वाक्य हेच असायचं. आपल्याकडे शुभकार्याची सुरुवात जशी आचमनाने होते तद्वत परदेशात त्या सिटी टूरची सुरुवात बिअरने व्हावी हे रास्तच होते. हा विचार मी मांडला मात्र स्वामीनारायणने खरोखरीच बिअरचा कॅन फोडून तोंडा लावला. हा बेंगलोरचा स्वामीनारायण खरोखरीच सर्व धर्म समभावाचे प्रतीक होता. तेथेही त्याची सकाळची देवपूजा कधी चुकायची नाही आणि संध्याकाळची ही संध्याही तितक्याच कर्मठपणे पार पाडायचा. त्याच्या हँडबॅगमध्ये एका बाजूला देवांच्या 2 तसबरी तर दुसऱ्या बाजूला वारुणीची अर्धी बाटली सुखाने नांदायची. हॉलंडची हेंकेल बिअर जगप्रसिद्ध आहे. अर्थात तिथे स्पेलिंग हेनकेन हा उच्चार दर्शवत असताना तो हेनकेल असा केला जातो हे साहेबी कोणी मला अजून उमगलेलं नाही. संपूर्णपणे स्वयंचलित यंत्रसामुग्री असलेली ॲम्स्टरडॅमची ती बिअर फॅक्टरी बघून मला उगीचच सातारच्या दुर्दैवी डोबूर बिअर फॅक्टरीची आठवण झाली. सातारा डोबूर बिअरची फॅक्टरी निघाली ती डोबूरची आणि चांगली चालत होती. पुढं काही कारणाने ती बंद पडली. आता त्या फक्त आठवणी आहेत. मोटारबोटीने जाताना सगळ्या गावाचे दर्शन काठोकाठ होत होते. आपल्याकडे जसा झोपडपट्टीचा प्रश्न आहे तसा तेथे अनधिकृत मोटारबोटींचा आहे. मर्यादित जागा व त्यामुळे वाढणारी जागावाढी हे समीकरण सोडवण्यासाठी तेथील लोकांनी घराऐवजी मोटारबोटीतच राहणे पसंत केलं आहे. त्यामुळे अशा अनेक मोटारबोटी कालव्यातून बांधून पडल्या आहेत आणि त्या जागेवरून न हलवता अनेक मंडळी त्यात वर्षानुवर्षे राहत आहेत. काही वर्षापूर्वी परवानाधारक मोटारबोटी व्यतिरिक्त अन्य बोटी जप्त कराव्यात असा शासकीय फतवा निघाला होता, पण त्याविरुद्ध तेथे प्रचंड जनआंदोलन उभे राहिले आणि शेवटी सरकारलाही मोहीम थांबवावी लागली. आजही जवळजवळ 10,000 अनधिकृत बोटी व त्यातील रहिवासी ॲम्स्टरडॅममध्ये सुखाने व नांदत आहेत. अर्थात या बोटपट्टीवाल्यांच्या लढ्याच्या बदलीला कोणी शबाना आझमी उभी राहिली का नाही हा तपशील समजला नाही, पण असे प्रश्न सगळीकडे सारखेच असतात एवढे तरी समजले. या अनधिकृत किंवा अधिकृत बोटी ॲम्स्टरडॅमच्या नगरसेवकांनी आपापल्या नावावर केल्या आहेत का?
त्यांची खरेदी विक्री चढ्या भावाने चालू आहे किंवा नाही हे मनात ओघानेच उभे राहिलेले प्रश्न अनुत्तरितच राहिले. कालव्याच्या दुतर्फा घरे, ऑफिसेस आहेत. कालव्यातून जाणे अनेक वेळा टॅक्सीपेक्षा स्वस्त पडते. तसेच रस्त्याप्रमाणे ट्रॅफिक जामचाही प्रश्न उद्भवत नाही अशी मौलिक माहिती मेरी आम्हाला पुरवत होती. याचा अर्थ कालव्यात ट्रॅफिक जाम अजिबात होत नाही असं नव्हे. जिथे कालव्यावरून रस्ता जातो तिथे पूल बांधलेला आहे. पण त्या पुलाखालून एकावेळी एकच बोट जाऊ शकते. त्यामुळे पुलाजवळ आले की आमचा चालक भोंगा वाजून इशारा द्यायचा. तरी एकदा समोरून येणाऱ्या बोटीने पुढे येण्याचा प्रयत्न केल्यावर काही क्षण आपल्याकडे जसे एखाद्या वळणावर दोन्ही ट्रक समोरासमोर येऊन थांबतात तशी परिस्थिती निर्माण झाली. पण आपल्याकडील हमने पहिले स्वान दिया था और लाईट बताया था, अब तुम्ही पिछेले हो असला अतिरेकी स्वाभिमान तिथपर्यंत पोचला नसल्याने हा वाहतूक गुंता तसा चटकन सुटला. कालव्यातून वाट काढत आम्ही एकदा ते समुद्रापर्यंत पोहोचलो. शांत समुद्रात छोटीशी चक्कर मारून आम्ही परतीच्या कालव्याची वाट धरली व सिटी कॅनल टूरच्या शेवटच्या मुक्कामावर आलो. मग पुन्हा एकदा उतरताना चालक गाडी म्हणले, थँक्यू, वी हॅड ए नाईस टूर, थँक्यू सर, कम अगेन. चालक व गाडी मंडळीशी थँक्यू, वी हॅव एन्जॉय द नाईस टूर याच्यावर ह्याच्यावर त्यांचं थँक्यू सर, कम अगेन हा गोटी संवादी झाला आणि आम्ही जलमार्गातून पुन्हा खुष्कीच्या मार्गावर आलो. आता चाल होती रत्न भांडारावर. ॲम्स्टरडॅम हिऱ्यांच्या बाबतीत जगात प्रसिद्ध आहे. जगातील श्रीमंत लोक म्हणजे खरे तर त्यांच्या पत्नी किंवा प्रेयसी हिऱ्यांच्या खरेदीसाठी ॲम्स्टरडॅम गाठतात. आम्ही ॲम्स्टरडॅम डायमंड्स या दुकानात जाणार होतो. वर्षाला लक्षावधी डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या दुकानाचा पैलू पडायचा दागिने घडवायचा कारखाना व शोरूम एका लहानशा गल्लीत होती. एका बाजूला फॅक्टरी व शोरूम आणि दुसऱ्या बाजूला लहानसे कॉफी शॉप. आमचा आणि हिऱ्यांचा संबंध केवळ इतिहासातला कोहिनूर हिरा किंवा राजकारणातील हिऱ्यांचा चढउतार एवढ्यापुरता मर्यादित. पण आमच्या स्वागतासाठी आलेल्या तेथील माणसाला हे माहीत असायचे कारण नव्हते. त्यामुळे त्याने दारी आलेल्या गिऱ्हाईकाचे कॉफी घेणार का चहा की बियर असे प्रेमाने स्वागत करणे क्रमप्राप्त होते. देशबंधूंनो, विचार करा, चहापेक्षा रस भरा अशी एक पाटी मी पूर्वी पुण्यातील एका गुसाच्या गुरावर पाहिली होती. अर्थात त्यावेळी बैलाचे चरक असल्याने गुराला शुगर केन ज्यूस बार म्हणत नसत. तर आताही कॉफीपेक्षा चहा बरा असे म्हणत चहा घेतला व आम्ही गाजरपारखी मंडळींनी रत्नपारख्यांच्या तोऱ्यात हिऱ्याच्या शोरूममध्ये प्रवेश केला. बुलेट प्रूफ शोकेसमध्ये हिऱ्यांची नाना आभूषणे पाहताना त्यांच्या सौंदर्याची खरी कल्पना त्यांच्या चकमकाटापेक्षा त्यावर लावलेल्या किमतींच्या चिठ्ठीवरून प्राईस लेबलवरून येत होते. 2 आडवणीचे चढत आम्ही जेव्हा मुख्य शोरूममध्ये पोचलो तोपर्यंत माझ्या खिशाचा मी अंदाज घेतला होता. डॉलर्सचे डच गिल्डर्सचे पुन्हा डॉलर्सचे लंडनमध्ये येणारे पाऊंड हा हिशोब करता करता साधारण ते $30 ते $50 एखादी हलकी वस्तू मिळाली तर घेणे शक्य होते. मी हा विचार पत्नीला हळूच कुजबुजलो. तिचेही बिचारीचे हिऱ्यांचे ज्ञान माझ्यासारखेच बिचारे होते. त्यामुळे तिनेही या मनसुब्याला होकार भरला. आमच्या शेजारी मद्रदेशीय सौ पद्मनाभन होत्या. त्यांना तामिळ प्रथेप्रमाणे हिऱ्यांच्या किमतीचा अंदाज होता. त्या म्हणाल्या, गोडबोले, तुम्ही काय इथेही विनोद करणे सोडणार नाही का? $50 अगदी नगभर हिऱ्याची चमकीसुद्धा येणार नाही. आपले अज्ञान विनोदाच्या कशा बघायला मी म्हणालो, मी तेच म्हणतोय, हिऱ्यांच्या वस्तू इथे कशाला घ्यायला हव्यात, भारतात मिळतातच की. सर्व प्रवासी मंडळी शोरूममधील प्रशस्त कोचावर स्थानापन्न झाल्यावर त्या सेल्समनने आमच्या हिऱ्याबद्दलच्या ज्ञानात मौलिक भर घातली. हिऱ्यानं पैलू कसे पडतात, चांगला हिरा कसा ओळखावा, जितके पैलू जास्त वजन जास्त तशी किंमती कशी जास्त होते वगैरे ज्ञान आमच्या दृष्टीने महत्त्वाचे पण कधी उपयोगात न आणण्याजोगे होते. ते झाल्यावर मग त्याने हिरे आणि त्यांचे विविध अलंकार दाखवायला सुरुवात केली. त्यापूर्वी त्या शोरूमचे सर्व दरवाजे, खिडक्या लोखंडी शटर्सनी बंद करून त्याने सांगितले, हे सर्व हिरे विकल्यावर किंवा परत मोजदाद करून जागेवर ठेवल्यावरच ही खोली उघडली जाईल, कारण येथील सर्वांची किंमत काही कोटी डॉलर्स आहे. ही खरोखरच मौल्यवान माहिती मिळाल्यावर आम्हाला खरेदी तर नाहीच, पण लाख मोलांच्या खोलीत अर्धा तास हा विषय आयुष्यावर पुरणारा झाला. कमीत कमी $500 ते $1,00,000 पर्यंतचे विविध हिरे त्याने दाखवले. मी मनातल्या मनात त्यांचे रूपांतर रुपयात करून 6,000 ते 15 लाख रुपयांचे हिरे आपण बघितले असे पत्नीला सांगून तिला खुश केले. आम्ही सर्वजण तसे करके असल्याने खरेदीचा प्रश्न होता. बरे, ज्या वाटेला आपल्याला जायचे नाही तो रस्ता कशाला विचारावा म्हणून जास्त घासाघीस आणि प्रश्नोत्तरे न करता आम्ही निमूटपणे
तो डायमंड शो पाहत राहिलो. सर्व संपल्यावर त्या हिऱ्यांची त्याने मोजदाद करून आलबेलचा इशारा दिल्यावर बंद दरवाजे उघडले आणि आम्ही हिऱ्याच्या चौकटीतून परत खुल्या जगात आलो. बसमधून परतताना या रस्त्यात एके ठिकाणी पोलिसने बस थांबवली. आपल्या चौकसपणाला आवर न घालता आल्याने मी पुढे जाऊन पाहिले तर कॅनॉरवरील पुलाखालून एक थोडी उंच मोटारबोट आल्याने पुढे जाऊ शकत नव्हती. म्हणून मग रस्त्यावरची वाहतूक थांबवून पूल उचलण्याचे काम चालू होते. ॲम्स्टरडॅममध्ये असे अनेक पूल आहेत. अशावेळी इलेक्ट्रिक पॉवरवर ते ऑपरेट केले जातात आणि अलिबाबाच्या खुलजा सिमसिम या मंत्राप्रमाणे चटकन पूल दोन बाजूनी वर उचलला जातो आणि बोटींना मार्ग मोकळा करून दिला जातो. या सिस्टीमचे कौतुक करताना माझ्या मनात दर वळवाच्या पावसात ओढ्याला पाणी आल्याने बंद पडणारी सातारा पंढरपूर वाहतूक आठवली. परदेशात पूल उचलले जातात आणि आपल्याकडे अजून पुलाचाच पत्ता नसावा ना. अर्थात तेव्हा नव्हते. पंढरपूरला जाताना हमखास 2-3 ठिकाणी असे ओढे होते. पिलीवचं ओढं तर मला आठवतं की अनेकदा दिवसभर वाहतूक बंद पडायची. आता मात्र या गेल्या 30 वर्षामध्ये सगळीकडे पूल झालेले आहेत. रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. त्यामुळे सातारा पंढरपूर रस्ता आतमध्ये फारच खराब झाला तर आता बरा झाला असं म्हणतात. असो, ॲम्स्टरडॅम शहरातून सकाळचा फेरफटका झाल्यानंतर पोटपूजेसाठी अर्थात स्वतःच्या खर्चाने अर्धा तास सुट्टी होती. सकाळचा किरकोळ ब्रेकफास्ट एव्हाना जिरला असल्याने रेस्टॉरंटचे असल्याने काय मिळेल, त्यातून काय रुचेल आणि परवडेल याचा विचार करून एकदाचा थकल्या पायांना भरल्या पोटाचा आधार दिला. लंच म्हणजे दुपारचे जेवण ज्याच्या त्याच्या आवडीने करायचे होते. बहुतेक मंडळी ते सूप, एखादा खाद्यपदार्थ वर आईस्क्रीम किंवा कोका घालून उरकत असत. मांसाहारी मंडळींना मासे, मटण किंवा आमलेट खपून जात असे. खरा प्रश्न शाकाहारी मंडळींचा असे त्यांना वाटत असे. माझा एक लख्ख ब्राह्मण मित्र आहे, पण त्याचा ओढा शाकाहारापेक्षा मांसाहाराकडे जास्त. त्यामुळे चेष्टेने आम्ही त्याला म्हणतो की ज्वारी, गहू, तांदूळाचे भाव वाढले तर तुला काळजी नाही, पण कोंबड्या आणि बकऱ्यांच्या भावात तेजी झाली की तुझ्या तेज खाण्यावर नक्की परिणाम होणार. त्यामुळे कुठेही जेवण ठरले की त्याचा प्रश्न असतो, साधं आहे का सामिष आहे. बहुधा रेल्वेच्या स्टेशनवरील सामिष उपाहारगृहाच्या पाट्यावरून त्याने वाशाटऐवजी सामिष हा संस्कृतोद्भव शब्दाचा आश्रय घेतला असावा. आम्ही अनेकदा ऐकून त्याला सांगितले की दोस्ता, मांसाहारी जेवण सामिष असले तर आमचे शाकाहारी जेवण म्हणजे आमिष आहे. एकदा या आमिषाची चटक लागली तर त्यात तू गुरफडून जाशील आणि सामिष विसरशीलच. तरी त्या दोस्ताने आम्हाला निघताना विचारले होते की परदेशात तुम्ही शुद्ध शाकाहारी माणसे जेवणाचे काय करणार. त्यावर त्याला तेथे भारतीय रेस्टॉरंट्स आहेत, त्यामुळे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न नाही. डाळ भात आणि रोटी नक्की मिळेल. दुपारची वेळ बघू काहीतरी करून, तेवढी वेळ निभावेलच की, असे उत्तर दिले होते. प्रत्यक्षात तशी अडचण आम्हाला कधीच भासली नाही. जोपर्यंत बटाटे, फळे, दूध व दही आहे तोपर्यंत जगाच्या पाठीवर अगदी कोठेही शुशा म्हणजे शुद्ध शाकाहारी माणसाची काही अडचण होणार नाही. अलीकडे तर खास पटेलांच्याकरता जैन भोजनाची सुद्धा सोय बहुतेक सगळ्या ठिकाणी केली असते. जैन म्हणजे त्याला कांदा लसूणसुद्धा नाही. आपण शाकाहारी म्हणजे कांदा लसूण तरी खातो, पण जैन मंडळी तेही खात नाहीत. अगदी विमान प्रवासात झाली तुम्ही जैनचं जेवण ऑर्डर करू शकता. असो, जेवणानंतरही दुपार आम्हाला मोकळी होती. कंपनीचा काही कार्यक्रम नसता म्हणजे त्यांचा खर्चही नव्हता. याला आफ्टरनून फ्री फॉर शॉपिंग ऑन युअर ओन असे गोंडस नाव होते. म्हणजेच तुमच्या खर्चाने काय वाटेल ते करा. खरे तर युरोपमध्ये सर्वच गोष्टी महाग, पण काहीतरी शॉपिंग हवेच असे पत्नीचे मत होते. लिओला अशा अनेक सफरींचा अनुभव होता, त्यामुळे त्याने आमच्यापुढे पर्याय ठेवला. तो म्हणाला, तुम्हाला खरे हॉलंड पाहायचे असेल तर तुम्हाला ग्रामीण भाग पाहायला हवा. त्यांची घरे, डेअरी, चीज बनवण्याची फॅक्टरी व निसर्ग सौंदर्य काही पाहण्यासारखे आहे. शहरं का इथून तिथून सगळं सारखी. जर तुमच्यापैकी कमीत कमी 10 जण तयार असतील तर मी प्रत्येकी $5 देऊन तुम्हाला 4-5 तासात ग्रामीण हॉलंडचे दर्शन घडवून आणेन. मला हा पर्याय भलताच पसंत पडला. पण आपल्याला पटलेली चांगली गोष्ट इतरांना पटवून देणे हे काम किती अवघड असते याचा अनुभव नगरपालिकेत काही महिने सदस्य म्हणून गेल्यापासून मला चांगलाच आला होता. तो इथेही खरा ठरला. आमच्या ग्रुपमधील बहुतेक मंडळी शहरी भागातील असल्याने त्यांना ग्रामीण भागात रस नव्हता, पण तरीही पुरेशी गणसंख्या कशी करावी हे कौशल्य नगर परिषदेमुळेच अंगी बांधलेले असल्याने 12 जणांना तरी आम्ही त्या ग्रामीण दौऱ्यासाठी तयार केले आणि ॲम्स्टरडॅमच्या उत्तरेला सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील खेड्याकडे जाण्यासाठी प्रयाण केले. आता खेड्यात गेल्यानंतर तिथला अनुभव आम्हाला आलेला
सर्व पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.